नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी विरोधात पर्यावरणप्रेमी राजकीय पक्षांच्या आंदोलनानंतर सरकार बॅकफूटवर आलंय। तपोवनातील वादग्रस्त टेंडर आम्ही रद्द करण्याच्या मानसिकतेत असल्याचं मोठं विधान कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय। राजकीय पक्षांच्या आंदोलनानंतर सरकार बॅकफूटवर आलं का, की आगामी पालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं एक पाऊल मागे घेतल्याची शक्यता वर्तवली जाते आहे। कुठेही असं काम त्या ठिकाणी होणार नाही, तपोवनमध्ये होणार नाही। मला वाटतं ते कसं निघालं काय निघालं मला माहीत नाही, पण मलाही तुम्ही सांगितलं त्याविषयी त्यावेळेला मलाही आश्चर्य वाटलं। पण असे कुठेही झाडं तोडून एकही झाड तोडून आम्ही तिथे कुठलं कमर्शियल काम करणार नाही आणि कोणाच्याही घशामध्ये कोणाचे नियमाने मागितलं तर मला इथे इंडस्ट्रीची संघटना आहे, मी नंतर माहिती घेतली, त्यांनी सांगितलं की आपण इथे का साधू नाही राहण्याला कामात येईल आणि नंतर मग आम्हाला ते कामात येईल त्याचं तुम्ही भाडं घ्या बोले, आमच्याकडून ऑप्शन करा आणि मग ते सगळ्यांसाठीच उपयोगी होईल। नाशिकमध्ये निघणारे सगळे एक्झिबिशन असतात हे असतात, त्यामुळे मग ते कायमस्वरूपी कामात येईल। पण आता आम्ही तेही रद्द करण्याच्या मानसिकतेत आहोत, ते त्या ठिकाणी करायचं नाही।